तर मंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणाची पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार आहे। रोहित पवारांना बाजू मांडण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीमध्ये आलेले आहेत। रोहित पवारांना बाजू मांडण्यासाठी मुदत वाढ ही देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, जगदीश, काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती अपलोड केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये रम्मी खेळत असताना माणिकराव कोकाटे यांचा हा संपूर्णपणे व्हिडिओ होता आणि या सगळ्या प्रकरणावरती त्यांच्यावर टीका झाली, खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात मानहानीचा एक दावा जो आहे तो दाखल केलेला होता आणि त्यानंतर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणी चौकशीचे आदेश नाशिक पोलिसांना दिलेले होते आणि त्यानंतर या सगळ्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं पोलिसांनी एक रिपोर्ट जो आहे तो न्यायालयात दिला आणि न्यायालयाने रोहित पवार यांना न्यायालयामध्ये जे हजर राहण्याचे आदेश मागच्या तारीखला दिलेले होते, पण ते मागच्याही तारखेला आपल्या वकिलांमार्फत जी बाजू आहे ती न्यायालयामध्ये मांडलेली होती आणि आज सुद्धा मला काही वेळ हवी आहे माझी बाजू मांडण्यासाठी अशा पद्धतीचा युक्तिवाद रोहित पवार यांच्या वकिलांनी आज न्यायालयामध्ये मांडलेला आहे। त्यामुळे पुढची तारीख आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पुढच्या तारखेला काय सुनावणी होतो किंवा काय निकाल लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।